ओ देश मेरे तेरी शान पे सदके। हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग हा आपला स्वातंत्र्य दिनाचा असणार आहे. तर जसं की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण लहानपणी लवकर उठायचो, सगळं काही आवरायचो, तसंच मी आहे ना स्वतः लवकर उठले आणि दोन्ही पिल्लांना पण लवकरच उठवलं होतं. 9 वाजेपर्यंत त्यांचं मस्त सगळं आवरून आहे ना आम्ही खाली निघालो होतो. तोपर्यंत आद्यासुद्धा आली होती, जिच्यासोबत त्यांना खूप जास्त खेळायला आवडतं. सो मग आम्ही खाली आलो, पण इकडे काय अजून तयारी झालीच नव्हती खाली. आणि इकडे तयारी झाली नव्हती म्हणून या पिल्लांना घेऊन आम्ही असेच थांबलो होतो की हे पण मस्त खेळत होते. या फिरक्या त्यांच्या पप्पांनी रात्री आणल्या होत्या, सो त्यांना खूप जास्त आवडल्या. आता यांच्याकडे बघून आहे ना मला तर माझ्या बालपणीच्या ध्वजवंदनाची आठवण होते. ज्यावेळेस 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्यावेळेस आहे ना आम्ही आवर्जून सकाळी लवकर उठणार, 5:30 वाजता उठणार, कारण 7ची शाळा असायची त्यावेळी. सो मग लवकर आवरून शाळेत जायचं आणि मस्तपैकी आहे ना व्हाईट ड्रेस म्हणा किंवा जो शाळेचा ड्रेस असेल किंवा तो इस्त्री वगैरे करून पप्पा ठेवायचे आणि मग तो छान बॅच लावायचा आणि तो तिरंगा हातात घेऊन मग आम्ही स्कूलला जायचो. लहानपणी तरी तिरंगा असायचा, त्यानंतर काय एवढं त्या गोष्टीचं हे नव्हतं, पण मग एवढी भारी आठवण आहे ना त्या गोष्टीची. आणि ते दिवस आहेत ना आता ह्या बाळांमधून जगायला भेटतात की त्यांच्यासोबत जाणं येणं आणि त्यांना घेऊन जाणं. त्यामुळे ना मी सोसायटीमध्ये आमच्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी आहे ना हमखास लवकर उठून त्यांना पण लवकर उठून आहे ना घेऊन जात असते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळांना मी त्यावेळेसपासून त्यांना घेऊन जायला लागले आणि त्यांना पण त्या गोष्टीची आवड आहे. सो मग यांना भारी वाटतं या सगळ्या गोष्टी. आणि शौर्याचा पाय माझ्या काय एका जागेवर थांबतच नव्हता, तो नुसतं पळायचं काम चालू होतं. इकडे ना ध्वजवंदनची तयारी चालू होती. काही बायकांनी मस्तपैकी रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या. सोबतच आहे ना इकडं ध्वजारोहणासाठी ध्वज वगैरे वरती हे करायचं चालू होतं. आणि यावेळेस ना पहिल्यांदाच असं झालं होतं की कोणत्याही प्रमुख पाहुण्याच्या हाती न करता ज्या काही लेडीज आहेत त्या लेडीजच्या हाताने ध्वजवंदन केलं आणि ती खरंच खूप भारी गोष्ट होती. सो इथे सोसायटीतल्या काही लेडीज आहेत त्यांच्याकडून आहे ना ध्वजवंदनाची तयारी जी काय आहे तर ती करत होते आणि झेंडासुद्धा त्यांनीच फडकवला. आणि एका स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य असताना ती घरासोबतच बाहेरची जबाबदारी सोबतच सगळ्या गोष्टी ती मॅनेज करत असते. आपली लहान मुलं, कुटुंब, या सगळ्या गोष्टी ती मॅनेज करत असते. आणि खरंच अशा स्त्री शक्तीला खरंच सन्मान देण्याची गोष्ट आहे. आणि ही खूप भारी झालं जे की तर त्यानंतर मस्तपैकी ना झेंडा फडकवण्यात आला होता. आणि इकडे ना सगळे लहान मुलं स्कूलमधून सुद्धा आले होते, बरेचसे माणसं पण आले होते. आणि इकडे शेवटी ध्वजवंदन झालं आणि त्यानंतर आहे ना मग मस्तपैकी राष्ट्रगीताचा प्रोग्राम झाला. आणि इकडे शर्विलचं तर हे पहिलंच वर्ष होतं की त्याला समजत होत्या गोष्टी. सो त्याने आहे ना त्याला नकळत त्याचा हात आहे ना बरोबर त्याच्या डोक्यापाशी जात होता, कारण सर्वांनीच ते केलं होतं. सो त्यामुळे त्याचं मस्तपैकी त्याच्यात लक्ष होतं आणि तो करतही होता. शिवाय त्यानंतर सगळे ज्यावेळेस घोषणा देत होते त्यावेळेससुद्धा त्याचा हात आपोआपच वर जात होता. त्यामुळे त्याने या गोष्टी आहेत ना अशा गोष्टी मुलांना शिकवण्याची जबाबदारी आपलीच आहे, कारण आपण ज्या गोष्टी लहानपणापासून अनुभवल्यात त्या गोष्टी आपणसुद्धा आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजे. आणि त्यानंतर ना लहान मुलांनी छान प्रोग्राम सादर केले होते, जसे की गाणी वगैरे. आणि त्यातल्या एका मुलाने तर इतकं सुंदर गाणं म्हटलं आहे आणि खरंच ते गाणं आहे ना अगदी ऐकत राहावं असं वाटते. त्याचा आवाज देखील खूप सुंदर होता. या मुलींनी सुद्धा खूप छान असं सादरीकरण केलं आहे, सो ते तुम्ही बघा. It's a wonderful country. It's an amazing country. It's a wonderful country. It's an amazing country. I am proud to be an Indian. We are proud to be an Indian. Thank you. है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। ए अर्ज़े दीवाने की जहाँ बोर सुहानी देखी, हर रोज वही मेरी शाम हो। मौसम का हो बदशाला या कफन सिपाही,
वापस जिंदा तू भाग है मेरा मैं तेरा परिंदा आचल तेरा रहेवा रंग बिरंगा ऊंचा आसमां से हो तेरा तिरंगा जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे मंजूर हमें जो भी तू बोले रेशम का हो बदशाला या कफन सिपाही वाला उड़ेंगे हम जो भी तू बोले ओ देश मेरे तेरी शान पे सजके सो त्यानंतर घरी आलो आणि संध्याकाळी आपलं ॲज युजल जी काही कामं असतात घरातली तर ती आवरली. बाळांचं मस्तपैकी असं खाणं चालू होतं. सो नेक्स्ट डेला मस्तपैकी भाजीपाला आणायला गेलो होतो आणि त्यानंतर ना हा भाजीपाला जो काय असतो तर तो साफ करणं म्हणजे सगळ्यात कठीण काम असतं. तर कट टू डे 3 15 ऑगस्ट झाला आणि त्या दिवशी ना त्याच्यानंतर मी काहीच शूट नाही केलं. त्यानंतर नेक्स्ट डेला बाकीचा असंच संडे होता, नॉर्मल रुटीन होतं. सो भाजी वगैरे आणायला गेले होते. त्यानंतर मग भाजीपाला साफ वगैरे करणं तुम्हाला माहिती आहे किती जास्त टेन्शनचं काम असतं. सो तेवढं सगळं केलं कारण मला ते आधी भाजीपाला सगळा क्लिअर एक जागी राहून गेला तर तो खराब होत नाही. जरी फ्रीजमध्ये ठेवला तरी पण मग ते एकावर एक साफ न करता ठेवलं तर ते ऑब्वियस आहे की खराब होतं. सो मग आहे ना मी ते पहिले क्लीन वगैरे करून घेतलं. सो त्यामुळे काल पण काहीच ब्लॉग शूट केला आणि आज सकाळी म्हटलं चला आज नागपंचमी आहे. सो मग म्हटलं आता काय बनवायचं तर राहुलला विचारलं. सो म्हटले की आपल्याला आज पुरणपोळी खायची, त्यांना पुरणपोळी खायची खूप जास्त इच्छा होती. सो म्हटलं चला पुरणपोळी बनवते आणि थोडंफार म्हटलं की नाही का नॉर्मली आमटी आणि पुरणपोळी तर बनवतोच आपण, पण मला तसं तर साखरेच्याच पोळ्या आवडतात आणि गुळाच्या पोळ्या अजिबात आवडत नाहीत. सो साखरेच्या पोळ्या आणि त्याच्यासोबत मस्तपैकी आमटी असं मला सगळं आवडत असतं. सो बघू आता आहुनला काय आवडते, त्यांना जर दूध हवं असेल पोळीसोबत तर ते त्यांना देईल. सो बाकीचं तर काय बनवायचं नाही. आता सध्या डाळ शिजवून झाली आहे माझी, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्यात. आता मसाला वगैरे बनवायचा आहे. सो म्हटलं चला आता ब्लॉग परवा शूट केला आहे त्याच्यानंतर मी अजिबातच काही बोलले नव्हते. सो म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत शूट करते, तुमच्यासोबत थोडंसं बोलते. सो म्हणून मग म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करावा. आणि आजच्या नागपंचमीच्या दिवशी म्हणजे ना आधी कसं आम्ही लहान होतो ना त्यावेळेस शाळांना तर सुट्टीच असायची, पण घरोघरी ना एक माणूस असायचा जो की ना नाग घेऊन असा सगळीकडे फिरायचा वगैरे. मग सगळेजण पूजा वगैरे करायचे, दूध द्यायचे नागाला. तर त्यावेळेसची आठवण आहे ना खूप जास्त झाली कारण आत्ता ह्या गोष्टी बघायला भेटतच नाहीत. पूर्वीसारखं असं काहीच राहिलं नाही आहे. सो तरी पण आहे ना तरी पण अजूनही गावांमध्ये अशी पद्धत असते की नाही का घरोघरी ते नागवाले घेऊन येतात, नाग घेऊन येतात, नागदेवतेचं मग पूजन वगैरे करतात, अशा सगळ्या गोष्टी असतात. सो म्हटलं चला आता थोडंसं आठवणच झाली त्या गोष्टीची तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजच्या दिवशी बऱ्याच स्त्रिया वगैरे असं नाही का झोके खेळतात किंवा त्यांचे जे काही सण असतात वारुळाची पूजा करायला वगैरे जातात, सगळ्या गोष्टी करतात. पण आजकाल या गोष्टी कुठेतरी ना कमी होत चालल्यात आणि गावांमध्ये असतीलही अजून, पण शहरामध्ये बघायला गेलं तरी या सगळ्या गोष्टींसाठी टाईमच नसतो कोणाला. आणि आमच्या इकडे तर फार असं गाव म्हणजे काय, आणि माझ्या इथे तर असं काही फार शहर नाही आहे तरी पण एवढ्या गोष्टी बघायलाच भेटत नाहीत मला. आणि मुळात मला पण जायला होत नाही कारण आता दोन्ही पिल्लं आहेत. सो असं सगळं आहे. तर चला आता पुरणपोळ्या बनवते आणि मग बाकीच्या गप्पा तुमच्यासोबत पुरणपोळ्या बनवताना करते. तर त्यानंतर इकडे मी ना भात वगैरे बनवून घेतला, आमटी बनवून घेतली आणि पोळ्यांसोबत खायला मला तर आमटीच आवडत असते. या अगोदरसुद्धा मी ना पोळीचा ब्लॉग शेअर केलेला आहे तुमच्यासोबत, ज्यामध्ये मी साखरेच्या पोळ्या बनवत असते असं सांगितलेलं आहे आणि खरंच खूप छान होतात. आणि यावेळी ना पोळी बनवताना ना व्हिडिओ घेणं माझ्या अजिबात लक्षात राहिलं नाही, म्हणजे अगदीच विसरून गेले होते मी. सो ते काही व्हिडिओमध्ये घेतले नाही. सो चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं असेल ना तर ते सुद्धा मला नक्की सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि डिस्क्रिप्शनमध्ये ना मी लास्ट टाईमच्या पुरणपोळीच्या ब्लॉगची लिंक नक्की टाकते. सो नक्की जाऊन बघा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.